नमस्कार मित्रांनो, माझ्या केक विथ ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आज मी बिचुकले या गावात आलेलो आहे आणि बिचुकले गावची ग्रामदेवता तुकाई देवीच्या मंदिराजवळ मी इथं उभा आहे आणि बिचुकले गावाच्या जवळ असणारा जो समृद्ध डोंगर आहे त्या ठिकाणी मी आहे। माझ्याबरोबर बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार आबा हे आहेत आणि सुरुवातीला आपण इथं पाहूया की ही तुकाई देवीचं हे मंदिर आणि या तुकाई देवीची यात्रा बिचुकले गावात दरवर्षी भरत असते आणि या यात्रेनिमित्त आबा यांनी मला बोलवले आणि त्यासाठी मी या ठिकाणी डोंगरावर बिचुकलेचा आलेलो आहे। तर आबा थोडंसं गावच्या यात्रेबद्दल बोलतील। नमस्कार, मी सरपंच प्रशांत पवार। बिचुकले गावाच्या जवळच हा गावच्या मालकीचा हा डोंगर आहे। त्या डोंगरावर पूर्वांपार लोक बैल गायी जनावरं चरवायला ह्या डोंगरात यायची। त्यावेळी ह्या तुकाई देवीचा वर श्रद्धा असणारी ह्या गावातली लोक कधी कोंबडा कधी काय अशा पद्धतीनं श्रावणाच्या अगोदर ह्या आषाढ महिन्यात अशा पद्धतीने कापलं जायचं। नंतर गावातल्या सगळ्या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळायला लागला। त्यावेळीपासून यात्रा आणखी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भरायला लागली आणि तुकाई देवीचं देवस्थान हे जागृत देवस्थान आहे अशी श्रद्धा सर्व बिचुकलेकरांची आहे। तर आपण बघू शकता ह्या बिचुकलेकर एवढ्या मोठ्या डोंगरावर खास चालत चालत या ठिकाणी येतात आणि यात्रेचा आनंद घेतात। धन्यवाद आबा। आपण हा परिसर थोडासा पाहूया। इथं जवळच एक पाण्याचं तळ आहे आणि हे बघा हे अजून एक दुसरं छोटंसं जनावरांना पाणी पिण्यासाठी तळ आहे। ह्या वर्षी वरुण राजांनी चांगली साथ दिल्यामुळं या वर्षी चांगला पाऊस झालेला आहे आणि गेल्या वर्षी या तळ्यात बिलकुल पाणी नव्हतं असे या ठिकाणी ग्रामस्थांनी आणि सरपंचांनी मला सांगितलं। आणि आपण या ठिकाणी वर पठारावर आलेलो आहे। समोरच आपल्याला संपूर्ण परिसर या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला जर आपण गेलो तर तिथं कल्याणगड नावाचा किल्ला आहे, त्याच्या पलीकडे जरंडेश्वर आहे आणि इकडं समोर विखळे घाट वगैरे आहे, देऊर बिचुकले, त्याचबरोबर तळीये पळशी अशी या कोरेगाव तालुक्यातील उत्तर कोरेगावमधील ही काही गावं। आणि आता आपण पुन्हा या यात्रेच्या ठिकाणी आलेलो आहे। सण यात्रा उत्सव हा भारतीय परंपरेचा एक भाग आहे आणि या परंपरेतूनच आपण वेगवेगळ्या ठिकाणी सण उत्सव बघत असतो आणि हाही या उत्सवाचा एक भाग। संपूर्ण बिचुकलेकर या ठिकाणी आलेले आहेत आणि आता जेवणाचा हे सर्व लोक आस्वाद घेणार आहेत। जेवणाची तयारी करत असलेली पाहायला मिळत आहे। हे संपूर्ण ग्रामस्थ जेवणाची तयारी छानपैकी सुरू आहे। सर्व माणसं इथं जेवायला बसलेली आहेत आणि वाढायचं चालू आहे। चारी बाजूनी माणसं जेवणासाठी रिंगण करून बिचुकले गावातील संपूर्ण ग्रामस्थ हे रिंगण करून तिथे बसलेले आहेत। नाही यूट्यूबवर टाकणार आहे मी, चॅनल आहे आपला। त्याच्यामुळं बघा हे दशरथ पवार आमचे मित्र। इथं वाढपी
गावचे सरपंच प्रशांत पवार हे सुद्धा लोकांच्या बरोबर बघा बसलेले आहे तिथे जेवायला पठारावर. मधल्या ना रस्सा आला पाहिजे, रस्स्यातलं पीस दिसलं पाहिजे, दिसलं पाहिजे. बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार हे स्वतः एक बोकड दिला. सगळ्यांनी अगदी सुखासमाधानानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डोंगरात अतिशय निसर्गरम्य वातावरणात सहभोजनाचा लाभ घेतला. अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यात्रा साजरी झाली. दोरके अण्णांचं बिचुकले ग्रामस्थांच्या वतीनं आणि अशा पद्धतीने यात्रा संपन्न झालेली आहे आणि सर्व लोक जेवलीत आणि आपण म्हणतो देवाच्या ठिकाणी काही कमी पडत नाही. त्याच पद्धतीने सर्व लोक जेवून आता आपण बघतो आहे मगाशी भरलेलं भांडं होतं, आता हे पूर्ण खाली झालेलं आहे. परंतु एकही मनुष्य या ठिकाणी न जेवता राहिलेला नाहीये. संपूर्ण लोक जेवली आणि सगळ्यांना जेवण पुरलेलं आहे. सगळ्यांची जेवणं झाली आणि त्या ठिकाणी असलेला कचरा सरपंचांनी सगळ्यांना उचलायला लावला. आणि हे बघा हे प्लास्टिक संपूर्ण आम्ही या पिशवीमध्ये भरून आणलेलं आहे. त्याबद्दल मी बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार यांना धन्यवाद देतो. कारण प्लास्टिक हा आपण अशा कचरा दुसरीकडे टाकू नये आणि ते टाकणं वाईट आहे आणि पर्यावरणाचं त्याच्यामुळे ऱ्हास होतोय, नुकसान होतंय. आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला निघालेलो आहोत. आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. पाऊस पडल्यामुळं थोडासा चिखल आहे आणि पाय असे घसरत आहेत. डायरेक्टच खाली जातोय माणूस. नाही नाही कसं असतंय आपण म्हटलं का घसरतो म्हटलं का घसरतोय बरं का. मी बऱ्याच वेळेला अनुभव घेतलाय आणि एक दोन वेळा तर लोकांना सांगतोय समजवून की घसराल बरं का आणि मीच घसरलोय. कारण आता कसं किल्ल्यांचा अनुभव भरपूर आहे आणि त्याच्यामुळे उतरताना चढताना माहिती आहे बरीचशी. पण तरी पण काय होतं काय काय वेळेला आपण दुसऱ्याला सांगायला जातो आणि आपणच घसरतो. आज माझा फर्स्ट टाइम अनुभव आहे बिनचपलीचा, पण चांगला आहे. हे खालचं तळ ते कुठलं आहे हो? हा तारमाळ का? तारमाळ पाझर तळ ते आपल्याच गावाला आहे का बिचुकलेला? हा हां हां
येणार येणार 8 झाली समज येणार बागायचं नाही ना कोणाला पाणी देते कोणाला ऊस काढलं ना ऊस काढले ना आता लोकांनी. वर आपण जे बघतोय म्हणजे मगाशी मी व्हिडिओला सुरुवात केली तो वर आपण पठारावर होतो आणि आता इथे या थाप्यावर आलेलो आहेत आपण आणि इथून अजून थोडं खाली जायचं आहे. अशा पद्धतीचं हे अतिशय निसर्गरम्य वातावरणात आजची ही यात्रा पार पडली. या यात्रेसाठी या बिचुकले गावचे असणारे सरपंच यांनी सर्व लोकांना एकत्र केलं. जवळपास 200 ते 250 लोक या ठिकाणी वर जेवलीत आणि त्यांनी या निसर्गरम्य वातावरणात आनंद व्यक्त करून आता ते परत जात आहेत खाली. आणि समोर आपल्याला चंदनवंदन हा किल्ल्याची जोडगोडी दिसत आहे आणि याच किल्ल्यावर औरंगजेबाने आक्रमण करून तो 8 दिवस होता आणि हाच किल्ला अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेच दुसऱ्या दिवशी चंदनवंदन हे किल्ले घेतलेले होते. हे किल्ले आपल्याला समोर दिसत आहेत. आपण आता त्या बिचुकल्याच्या डोंगराच्या थाप्यावर आलेलो आहेत आणि इथं CCTचं काम केलेलं आपण पाहू शकतो कारण हेच पाणी पुन्हा बिचुकले गावाला खाली झिरपून जात असते. हे एकदा आवाज काढ रे इकडे. आवाज काढायचा आता मग काढला तसा काढ जोरात. बघा हा मुलगा किती छान आवाज काढतोय आणि हा बघा लपतोय. काय म्हशी आहेत का? शेरडा आहे ती बाई. ओकेच. श्रमदानात केलेले हे लूज बोल्ट. हा हे पाणी अडवायसाठी ना. गाळ गाळ जो जातो हा हा जमिनीची खूप कमी करतो. पैसे घेऊन आला ना जाधव साहेब. अरे वा 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 टोप पण नेलाय आणि खाली पण नेणारा मनुष्य सगळ्यात महत्वाचा माणूस. अशा प्रकारे आजची ही यात्रा बिचुकले गावचे सरपंच आणि सर्व ग्रामस्थांबरोबर पूर्ण झालेली आहे. तुकाई देवीच्या यात्रेला सर्व आपण आलात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. बिचुकले गावचे सरपंच यांनी आम्हाला या ठिकाणी आग्रहाने बोलवलं त्यांचे धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानून आता हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला भेट द्या. बोला तुकाईच्या नावानं.